नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागात बनावट नियुक्ती, बेकायदेशीर मान्यता आणि शालार्थ आयडी घोटाळा यासारख्या गंभीर प्रकरणांचा खुलासा झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात गांभीर्य दाखवलं आहे आणि त्वरित चौकशी करून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य पाहून विधान परिषद सदस्य संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष चौकशी पथक स्थापन करण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीरता दाखवत तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे। या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांना आदेश देण्यात आले आहे। तसंच सहसंचालक स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून तत्काळ सरकारला अहवाल सादर करावा असेही निर्देश देण्यात आले आहे। दरम्यान नागपुरात बनावट नियुक्त्यांचा मोठा पर्दाफाश झाला आहे आणि या संबंधीच्या बातम्या विविध माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे। या प्रकरणात नागपुरातील एका पोलीस ठाण्यात FIR देखील दाखल करण्यात आला आहे आणि आतापर्यंत शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान केवळ नागपुरातच नव्हे तर राज्याच्या इतर भागातही अशाच प्रकारच्या बनावट नियुक्त्या आणि विद्यार्थी ओळखपत्र घोटाळे घडल्याचं समोर आलं आहे। काही शाळा संचालक आणि विभागीय अधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्राला जणू भ्रष्टाचाराचे अड्डे बनवून सरकार, शिक्षक आणि पालकांचीही फसवणूक केली आहे।